मुख्यमंत्रीची निवडणूक असेल, अशा अनेक ठिकाणं, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, गुजरातची निवडणूक प्रामुख्याने सांगायचं झालं तर या ठिकाणी आम आदमी पक्षानं निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून बघितलेली होती, मात्र तिथं त्यांना यश मिळालेलं नव्हतं. आम आदमी पक्ष म्हणजे दिल्ली हेच एक समीकरण मागच्या काही वर्षांपासून बनलेलं होतं. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या सरकारची मागच्या 10 वर्षांपासून असलेली अँटी इन्कम्पन्सी हा सगळ्यात मोठा मुद्दा आम आदमी पक्षाला पिछाडीवरती घेऊन जाताना बघायला मिळतोय. आणि भाजपनं हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने कॅच केला होता की अरविंद केजरीवाल यांचं सरकार भ्रष्टाचारी आहे. देशभरामधील अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, देशामध्ये देखील भाजपचं सरकार आहे. डबल इंजिनचं जे भारतीय जनता पार्टी वारंवार सांगत असते, महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं, इतर राज्यांमध्ये देखील डबल इंजिनचा वारंवार मुद्दा भारतीय जनता पार्टी घेतं आणि तोच मुद्दा देखील दिल्लीमध्ये भाजपनं घेतलेला होता. आणि त्या डबल इंजिनला जनतेने किंवा दिल्लीतील मतदारांना एक प्रकारे पाठिंबा दिल्याचं किंवा मतदारांनी त्या अनुषंगाने मतदान करत पारड्यामध्ये मतं टाकल्याचं आपल्याला बघायला मिळते. निश्चितच सध्याची दिल्लीमधली नेमकी राजकीय समीकरणं कशी आहे, याआधी काय घडलं, नेमकं काय घडतंय, हे सर्व काही तर प्रमोद तुमच्याकडून जाणून घेतलं. मात्र सध्या आपण पाहतोय पुन्हा एकदा आम आदमी पक्ष मुसंडी मारताना दिसतोय, फेरबदल दिसताय आणि आता ईव्हीएम मतमोजणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. कशा फेऱ्या होणार आहे, कशी मतमोजणी पार पडणार आहे, या संदर्भात जरा प्रेक्षकांना समजावून सांगा. साधारणतः 17 मतमोजणी केंद्रांवरती 70 जागांची मतमोजणी दिल्लीमधील होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटचं मतदान झाल्यानंतर वेगवेगळे राऊंड जे आहेत ते ईव्हीएमचे होणार आहेत. अर्थात मतदारांच्या संख्येनुसार किंवा मतदारांच्या संख्येनुसार वेगवेगळे टेबल्स राऊंड केलेले आहेत. काही ठिकाणी 18 राऊंड होणार आहेत, काही ठिकाणी 19 राऊंड होणार आहेत. हे राऊंड्स सध्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. दिल्लीतील विधानसभा मतदारसंघ हे कमी मतदारसंघांचे असल्यामुळं किंवा कमी मतदार त्या मतदारसंघामुळे मध्ये असल्यामुळं मतमोजणी जी आहे ती खूप लवकर पार पडेल, पण मतकेंद्र जे आहेत ती खूप कमी